येत्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक असणार आहे आणि या निवडणुकीसाठी संपूर्ण जे पक्ष आहेत ते तयारीला लागले आहेत. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर विधानसभेसाठी आता चुरस वाढलेली आहे. एकीकडे देवानंद रोचकरी यांनी तुळजापूरसह खेडेगावामध्ये भावी आमदार असे बॅनर लावलेले आहेत. त्याचबरोबर अशोक जगदाळे यांनी देखील तसे बॅनर लावलेले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेले आहेत. आपल्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल? राष्ट्रवादीची आपण ही जागा मागताय. पारंपरिक जर मतदारसंघ पाहिला तर हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. कसं बघता याकडे? नाही महाविकास आघाडीमध्ये आम्ही बॅनरबाजी तर अशोकभाऊच्या साठी केलेली आहे आणि आम्ही विनंती केली की सर्व नेते मंडळीला विशेष करून पवारसाहेबाला की इथं आपला उमेदवार सक्षम लढवून निवडून येण्यासारखा अशोकभाऊ च्या रूपानं इथं असल्यामुळं आपण राष्ट्रवादीला जागा सोडवून घ्यावं आणि हे तिकीट राष्ट्रवादीचं अशोकभाऊला द्यावं. आम्ही 100% ही सीट निवडून आणू म्हणून असं विनंती केलेली आहे. बॅनरबाजी लावली आहे सगळीकडे. काय वाटतंय मिळेल ही सीट राष्ट्रवादीला? नाही, नाही. नक्की मिळते ना. नक्की मिळते. अशोक भाऊचं काम मागीतल्या 10 वर्षात असल्यामुळं ते अशोक भाऊच्याला तिकीट 100% मिळते. स्वतः अशोक जगदाळे आहेत आपल्यासोबत, ज्यांचे हे बॅनर लागलेले आहेत. काय सांगाल भाऊ? वाटतंय ही जागा पूर्वीपासून काँग्रेसची आहे, आता आपल्याला मिळेल. आपण राष्ट्रवादीला ही जागा सुटावी, शरद पवार गटाला वाटतंय आपल्याला? नाही, माझी तर 100% इच्छा अशीच असणार आहे, की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मला मिळावी. कारण मी गेल्या 14-19 अशा एवढ्या 10-12 वर्षापासनं ह्या पक्षामध्ये काम करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधान परिषदेची निवडणूक असेल, विधानसभेची असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेमधले जिल्हा परिषद, पंचायत समित्या, इथे नळदुर्ग नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आहे गेल्या 6 वर्षापासून. तर ह्या सगळ्याच्या लेखाजोखा मांडून आम्ही कुठेतरी आमची प्रबळ दावेदारी मानतो आणि म्हणून ही सीट राष्ट्रवादीला सुटावी आणि महाविकास आघाडीचं आपण लोकसभेत बघितलं, की मोठ्या मताधिक्य आहे आणि हे इथला जो मतदार आहे, या सगळ्या भागातला, ह्या पंचक्रोशीतला हा पवारसाहेबांना मानणारा आहे. काँग्रेसच्या विचाराचा मतदारसंघ आहे. आता उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचा आहे आणि महायुतीचं गेल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये इथं कोणत्याही प्रकारचं लोकप्रतिनिधी काम न केल्यामुळे लोक चिडून आहेत. शेतकऱ्यांची अवस्था एकदम बिकट आहे. पाण्याचा प्रश्न आहे, शेतमालाचा प्रश्न आहे, विविध प्रश्न आहेत. तेच एकीकडे आपण बघताय की देवानंद रोचकरी यांनी देखील आता बॅनरबाजी सुरू केलेली आहे. त्याचबरोबर जे सध्याचे स्टँडिंग आमदार आहेत राणा जगजितसिंह पाटील, ते 2019च्या निवडणुकीत तब्बल 30,000 पेक्षा जास्त मताने निवडून आले होते. काय वाटतंय, कसं गणित आपण जुळवणार आहात? नाही, त्यांनी मी 3 नंबरला मागच्या निवडणुकीमध्ये 3ऱ्या नंबरला गेलो होतो आणि देवानंद रोचकरींनी बॅनर लावलेत आणि देवानंद रोचकरी किंवा राणा जगजितसिंग पाटील हे दोन्ही एकाच पक्षात आहेत सध्या. आता त्यांच्या पक्षांतर्गत तो हा पक्षांतर्गत विषय आहे. त्याच्यावरती आम्ही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. त्यांच्या पक्षात राणा जगजितसिंग पाटलाला तिकीट देतात की रोचकरींना तिकीट देतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळं आम्ही त्याच्यावरती नाही, आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत आणि तुम्हाला दावे के साथ सांगतो की ही सीट तुम्हाला महाविकास आघाडीची जिंकून आलेली दिसेल. हे होते अशोक जगदाळे यांनी म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आम्ही ही सीट मागणार आहात आणि ही सीट 100% निवडून येईल असं देखील त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. अझरुद्दीन शेख, NDTV मराठी, नळदुर्ग, धाराशिव.